मौदा तालुक्यातील आरोली भांडेवाडी परिसरामध्ये वाघाचा धुमाकूळ। वाघाने केली शेतात शिकार। माहिती मिळताच आरोली पोलिसांनी शेत शिवार गाठून जनतेला केले सतर्क। आरोली ठाणेदार स्नेहल राऊत यांनी वन अधिकारी RFO अनिल भगत यांना दिली सूचना। माहिती मिळताच वनरक्षक झाले हजर। प्राप्त माहितीनुसार सत्यनारायण कोतापल्ली यांच्या शेतात कामाला गेलेल्या मजूर महिलांना वाघीण एक बच्चा सोबत दिसल्यामुळे पाहणी केली असता एका रानडुकराची शिकार केल्याची घटना थळाला आढळून आली आहे व आरोली, कोंदामेडी, भांडेवाडी, शिवाडोली, असोली, बेर्डेपार, शिवनी, भोंडकी अन्य अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन परिक्षेत्र अधिकारी अनिल भगत रामटेक, वन रक्षक स्वरूप कहेराव रामटेक, वन रक्षक वैशाली ठाकूर आरोली, वन रक्षक योगेश अंबाजिरे, वन रक्षक भंडार बोडी श्रावण आडवाची, प्रभू लोंदे वन रक्षक यांनी पाहणी केली असता वाघाचे पगमार दिसून आले। पण वाघ हा पट्टेवाला की बिबट आहे हे सांगता येणार नाही व लवकरच CCTV लावणार असल्याची माहिती वनरक्षक योगेश अंबाजिरे यांनी सांगितले। जनतेने नेहमी सतर्क राहावे असे आवाहन देखील यावेळेला करण्यात आले। माझं नाव करण मनोहर हिवसे। हां, का घडलं इथं? इथे आम्ही शेतात आलो। कुठे? इथे म्हणजे कुठे आले? भांडेवाडी। हां, आम्ही येता आम्हाला 2 वाघ दिसले पट्टेवाले। आम्ही ट्रॅक्टर घेऊन थांबलो। आमच्या गाडीमध्ये बाया होता, बायांनी पण बघला आणि ते इकडून असे इकडे कापसाकडे गेले आणि आम्हाला अरोली पोलिसांनी यांनी सुद्धा मदत केली। महान्यूज 7 करिता गौरी गणेश बोरकरची रिपोर्ट, नागपूर।